नमस्कार मैत्रिणींनो, जय सियाराम। उद्या आहे तिसरा श्रावणातील तिसरा सोमवार। तिसऱ्या सोमवारची पूजा कशी करायची मी तुम्हाला दाखवते। पाहू शकता तुम्ही। हे मी पूजेला बसायच्या अगोदर सर्व एकत्र घेऊन घेते। हे बघा, सफेद फुलं, महादेवांना सफेद फुलं खूप आवडतात। बेलाची पानं, तुपाचा दिवा, उद्याची शिवामूठ आहे, तिसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे मूग, तांदूळ, सर्वात पहिले तांदूळ व्हायचे आणि दूध, आणि नैवेद्याकरता ही 2 फळं घेतलीत। आणि मी अगरबत्ती कधी विषम संख्येत लावते, समसंख्येत नाही लावायची अगरबत्ती। 1, 3, 5, 7 मी अशा अगरबत्त्या लावते। आणि इथे घेतलाय कापूर। सुरुवात करूया आपण पूजेला। पूजेची मांडणी करताना अगोदर सफेद कपडा अंथरून घ्या। आणि माझी इथे पिंड आहे मातीची, म्हणून मी अभिषेक नाही केला। पण तुमच्या घरी जर याची पिंड असेल, पितळेची पिंड असेल, तर पहिले अभिषेक करून घ्या। अभिषेक करायला दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करा। पहिले पाणी घाला, नंतर मग दूध। माझी मातीची पिंड इथे बाहेरगावी असल्या कारणाने मातीची पिंड बनवली मुलींनी, मग मी तिच्यावर अभिषेक नाही करत। जे पहिल्या दिवशी केलं त्याच्यानंतर मी अभिषेक नाही केलाय, कारण की मातीची पिंड आहे म्हणून विरघळून जाईल या भीतीने, या तो कलर निघतो म्हणून। पण तुमच्याकडे पितळीची पिंड असेल तर तुम्ही अभिषेक केल्याशिवाय बसू नका पूजेला। आणि पूजेला बसल्यावरती सर्वात पहिले आपण दिवा लावून घेऊया। हे बघा, दिवा लावताना कधी तांदळाचं आसन द्यायचं, तांदळाचं आसन द्यायला विसरू नका। पहिले तांदळाचं आसन देऊन दिवा लावून घेतला। दिवा प्रज्वलित करून घेतल्यावरती मग पूजेला सुरुवात करायची। वात मोठी झाली, मी वात लहान करते। आणि त्याच्यानंतर मग अभिषेक करून घ्यायचा। दिवा लावल्यानंतर दूध पाण्याचा अभिषेक करायचा। मी अभिषेक नाही करत आहे, मी डायरेक्ट पूजेला सुरुवात करते, तुम्हाला दाखवते। ही बेलाची पानं आणि फुलं वाहून घ्या। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत, हे बघा बेलाची पानं आहेत। बेलाची पानं इकडे अशी झालीत माझ्याकडे, ही अशी उपडी व्हायची बेलाची पानं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत करत ही पूजा करून घ्यायची। त्याच्यानंतर तुम्ही तांदूळ वाहून घ्या महादेवावरती अशी। त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्या तुम्ही देवाला। हे बघा, तुम्ही काही घेऊ शकता, तुमच्याकडे घरात जे फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवू शकता। माझ्याकडे हे फळ होतं, त्याचा मंत्र आहे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, असं म्हणून नैवेद्य दाखवून घ्या तुम्ही देवाला। त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्या। बंद करा, स्टॉप करा। हे बघा, दुधाचा नैवेद्य, मी दूधही ठेवलंय नैवेद्याला। हे बघा, दुधाचा नैवेद्यही तुम्ही असा ठेवू शकता। दूध, फळं असे नैवेद्य दाखवा। माझ्याकडे ही याची माळ आहे, तीही मी अशी घालून घेते। इथे जे मिळेल ते मी त्याच्यावरती पूजा करत असते। रुद्राक्षाची माळ आहे बघा, किती सुंदर। आणि अगरबत्ती मी लावून घेते। अगरबत्ती लावून घ्या तुम्ही, एक अगरबत्ती। आणि त्याच्यानंतर शिवामूठ मूग आहे, मूग अशी व्हायची, कधी पण मूठ अशी धरायची। शिवामूठ वाहताना मूठ अशी धरायची। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, असा मंत्र म्हणायचा। आणि 1 मूठ, 3 मूठ अशी मूग व्हायचे। तिसऱ्या सोमवारी मूग आहे, विसरू नका मूग व्हायला महादेवांना। आणि अशी पूजा झाली तुमची तर त्याच्यानंतर कर्पूर आरती करून घ्या। ही बघा, अशी कर्पूर आरती करून घ्या। आणि त्याच्यानंतर पोथी वाचायला विसरू नका। पोथी आहे यांची शिवामुठीची कहाणी आहे, ती कहाणी वाचायला विसरू नका। आरती करून घ्या तुम्ही महादेवाची, आणि पोथी वाचायला विसरू नका। शिवामुठीची कहाणी आहे, ती कहाणी वाचा। ओम नमः शिवाय ह्या सगळ्या विधी करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप चालू ठेवा तुमच्या मुखाने। आणि शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचा, त्याच्याने छान फळ मिळतं ह्या श्रावणातल्या सोमवारांचा। आपण एरवी तर कधी वाचत नाही आहे, पण श्रावणातल्या सोमवारी न चुकता वाचा शिवलीलामृताचा 11वा अध्याय। ओम नमः शिवायचा जप करा, जेवढा होईल तेवढा। आणि महामृत्युंजय मंत्र, त्याची एक माळ जप करू शकता तुम्ही, तोही मंत्र खूप प्रभावशाली आहे। आणि ओम नमः शिवाय ही सगळी पूजाविधी करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप चालू ठेवा।
व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.